आज दिवसभर वृत्तपत्रामध्ये जो काही घनकचऱ्याचा विषय वाचण्यात आला आणि काल जो काही नाट्यमयरीते एका आमदारासाठी म्हणजे भूमी ग्रीन जे टिळेकरांशी टिळेकर आमदार यांच्याशी संबंधित आहे ह्यांच्यासाठी 5-2-2 खाली जो कचऱ्याचा प्रकल्प त्यांना देण्याचा आणलेला आहे तो पूर्णपणे भ्रष्टाचाराने माखलेला आहे अशी आमची पूर्ण समज आहे। ह्याचं कारणच असं आहे की भूमी ग्रीन नावाने जे काय करतात आणि मी परत आपल्याला अधोरेखित करतो ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यात हस्तक्षेप करतात। त्यांचे 3 वेळा फोन झाले। जर तुम्ही बघितलं तर माझं त्यांना आव्हान आहे पदाधिकाऱ्यांना कालचे की आपण आपला कॉल लॉग जर आपण जाहीर करत असाल तर त्याच्यावर मुख्यमंत्र्याचे 2-2 वेळा फोन येतात आणि 5-2-2 खाली करून घ्या म्हणून असे आदेश येतात आणि त्यांच्यामध्ये वाद होतो आणि हा विषय पुढे जातो आणि तो वाद झाल्यामुळे आता आपल्या समोर येतो। टिळेकरांनी ह्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला एक जुनी वर्क ऑर्डर दाखवली। अशाच प्रकारे 970 रुपये मेट्रिक टनाने काम घेतलेलं होतं। त्यावेळेला आयुक्तांकडे तक्रार केली, आयुक्तांनी काम विभागून दिली, कॉम्पिटिशन केल्यानंतर तेच काम 550 मध्ये बायो मायनिंगचं करण्यात आलं। आणि हे जर आपल्याला भूमी ग्रीनचा अनुभव आहे त्याच आमदार टिळेकरांच्या संबंधित भावाचे आपल्याला अनुभव आहे तरीही आयुक्त कशा प्रकारे जर 5-2-2 खाली आणतात आयुक्तांना आणि आयुक्तांमध्ये जे जे असतील माझं तर म्हणणं आता पदाधिकारी ते करतातच आहे पण आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त जर हे भ्रष्टाचाराचं काम जर 5-2-2 खाली आणत असेल तर राज्य सरकारने त्यांना परत बोलून घ्यावं। तुमच्याकडे अवधी आहे। मी आज सकाळपासून आम्ही डॉक्युमेंट मागतोय गटनेत्यांना आम्हाला कालच्या प्रकरणाचं तयार असलेलं डॉक्युमेंट सुद्धा आयुक्त नगर सचिव स्थायी समिती कुणीही बघायला सुद्धा दिलं नाही आणि लॉकरमध्ये ठेवलंय। परत म्हणले चेअरमॅन घेऊन गेले, आयुक्तांचा निरोप येतो नाही माझ्याकडेच आहे अजून मी आणलेलंच नाहीये। आम्ही दुसरी माहिती घेतली तर टोटल ओला कचरा आपल्याकडे निर्मिती होतो किती? आपल्याकडे होतो फक्त 1000 टन ते 1100 टन। आजच्या तारखेला जेवढे आपण निर्मितीला कंपनीज दिलेत मग याच्यामध्ये भूमी ग्रीनला 2 दिलेत, एक 500 टनचं दिले, 100 टनाचं दिले, परत एक 100 टनाचं दिले। पृथ्वी, बायोमार, आदर्श, साईराम, नेप्रा, आदर्श, एक्सेल या सगळ्यांना मिळून 1775 मेट्रिक टनाची ऑर्डर दिलेली, प्रकल्प दिले। निर्मिती होतो किती? 1000 आणि 1100। प्रकल्प कितीचे राबवले जातात? 1775 चे। तरीही नवीन 5-2-2 खाली परत आणायचं म्हणजे संपूर्ण प्रक्रिया न होणारा कचरा आणि फक्त पैसे अदा करायचे बिलाच्या मार्फत भूमी ग्रीनला म्हणजेच आमदार टिळेकरांच्या संबंधित कंपनीला म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद दिलेल्या या कंपनीला आमचं परत एकदा म्हणणं आहे या 4 वर्षामध्ये निवडणुका न घेता तुम्ही प्रशासनाकडनं हेच 5-2-2 चे कामं करून घेतले। आता ह्याच्यामध्ये मुख्य सभा आली, स्थायी समिती आली तरीही काही मुख्यमंत्र्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं पोट काय भरायला तयार नाही असं दिसतंय। ह्यांना जो काही बकासूर झालेला आहे तो काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये आणि पुण्याच्या करदात्याच्या पैशातनं ही लूट चालली आहे। आमचा या प्रकल्पाला ना अशा पद्धतीने आणणाऱ्या प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण विरोध असणार आहे। आम्ही आयुक्तांना अल्टिमेटम म्हणूनच सांगतोय, आयुक्तांना जर प्रत्येक वेळेला जर वरिष्ठ नेते मंत्र्यांचं ऐकून जर असे 5-2-2 खाली विषय आणणार असतील आणि पुणे महानगरपालिकेचं हित बघणार नसेल तर वेळेवर त्यांच्या विरुद्ध अविश्वासच आमचा निर्माण होईल असं आम्ही त्यांना परत एकदा सांगतो। हा जर विषय आहे तशाच्या तसा जर परत स्टँडिंग कमिटीमध्ये आला तर संपूर्णपणे ह्याच्यामध्ये कारण आयुक्त कुणाच्या दबावाला जातील हे तुम्हाला कल्पना आहे। आयुक्त काय कोणत्या साध्या सुद्धा नगरसेवकाच्या दबावाला जात नाही, ते फक्त मुख्यमंत्र्याच्या दबावाला बळी पडतात आणि असे 5-2-2 चे विषय फक्त मुख्यमंत्र्यांच्याच आशीर्वादाने येतात। म्हणून आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे 4 वर्ष आपण जे काही केलं असेल खूप मोठ्या गोष्टी केल्या, आता तरी पुणे महानगरपालिकेला जगू द्या। पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी बजेट सादर करताना 500 कोटीचं कर्ज दाखवलं। हे जर करत राहिलं तर पुढच्या वेळेला आयुक्ताला 1000 कोटीचं कर्ज घेणं भाग पडेल। म्हणून आपल्याला विनंती आहे। दुसरा माझा महत्त्वाचा मुद्दा ज्या भूमी ग्रीन बद्दल आपण बोलतोय 4 वर्षामध्ये भूमी ग्रीननी त्याच्या एका प्रकल्पाला 19 कोटीचं बिल घेतलं। हे
माझी आकडेवारी नाही आहेत, हे प्रशासनाची आकडेवारी. फक्त 4 वर्षामध्ये त्याच्या एका प्रकल्पामध्ये 19 कोटी घेतात. आता जर 19 कोटी एका प्रकल्पात घेत असेल तर ह्या प्रकल्पामध्ये जे 30-20 वर्षासाठी जे चालवायचे त्याच्यामध्ये जवळजवळ 700 ते 750 कोटी रुपये या भूमिगिरींना पुणे महानगरपालिका देतील. ते पण आजसुद्धा रस्तोरस्ती कचरा साचलेलाच आहे. अनेक सभागृहामध्ये तक्रार येतात, वृत्तपत्रामध्ये फोटो येतात, अनेक जागी कचरा उचलला जात नाही. जेवढा कचरा निर्माण होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रकल्पावर कचऱ्याचा प्रक्रिया चालवली जात असताना सुद्धा, त्याचे बिलं अदा केलेली जात असताना सुद्धा आज ह्या पद्धतीचे जे प्रकल्प येतात हे फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचे कुरण आहे. टिळेकर आणि फडणवीस साहेब हे ह्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला पूर्णपणे तिजोरी खाली करण्याचे षडयंत्र आणतात. आमची परत एकदा त्यांना विनंती आहे, पुणे शहराला तरी सोडा.